तर मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन CCTV समोर आलेला आहे. तर बघूया आपण. तर मित्रांनो, संतोष देशमुखची जी हत्यारे आहेत ते स्कॉर्पिओ गाडी सोडून पळ काढताना दिसत आहेत. पाहू शकता, स्कॉर्पिओ गाडीतून ते पळ काढताना दिसत आहेत. आहे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहतो आहोत की 6 आरोपी जे आहेत ते इथून पळताना पसार झाल्याचं पाहायला मिळतं. कारण की देशमुख यांची हत्या केल्याच्या नंतर हे जे आरोपी आहेत हे धाराशिव जिल्ह्याकडे गेले होते आणि त्या ठिकाणावरनं वाशीहून त्यांनी त्या ठिकाणी पळ काढलेला पाहायला मिळतो. आणि जी गाडी त्या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते ती ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती देखील पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेली आहे. आणि या स्कॉर्पिओ गाडीतून हे 6 आरोपी जे आहेत ते पसार झालेले आपल्याला दिसून येतात. एकंदरीत जर पाहिलं तर आज यामध्ये प्रामुख्यानं जो ह्याच्यामध्ये आंधळे नामक जो व्यक्ती आरोपी आहे तो देखील यामध्ये प्रामुख्याने दिसतो आहे. त्यामुळे हे पळून जात असताना आंधळे जो आहे तो देखील त्यांच्या सोबत होता असं यावरनं स्पष्ट होत आहे.